बातमी नागपूरमधून आहे। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत। आज संपाचा दुसरा दिवस आहे। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 कंत्राटी कर्मचारी काम करतात। त्यांना वीज कंपन्यातील रिक्त पदांवरती सामावून घ्यावं। हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तिथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे। आजही आपल्याला पाहायला मिळत आहे की कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या दारावर हे कंत्राटी कर्मचारी ठिय्या आंदोलन देत आहे। जवळपास कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा विचार करायचा झाला तर 6,000 कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। जाणवलं तुम्हाला सरकार तुमची दखल घेत आहे? काल बैठक झालेली होती, परंतु एकच प्रशासनाने बैठक घेतल्यामुळे ते बैठकीचा निर्णय लागणार नव्हता। त्यांनी कळवलं आहे की तुम्ही आंदोलन मागं घ्या, आम्ही तुमच्या मागण्या ऐकतो। परंतु आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत ऊर्जा मंत्री आणि प्रशासन एकसाथ बसून लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागं होणार नाही। हे आंदोलन आणखी उग्र होणार आहे। जेवढे दिवस वेळेत जाईल तेवढे हे आंदोलन उग्र होणार आहे। आम्हाला विनंती एकच आहे की आमच्या या आंदोलनाने कोणत्या सामान्य जनतेला त्रास होऊ देऊ नका आणि लवकरात लवकर आमचा तोडगा काढा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।